सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सातपूर ITI भागात नाईस संकुलमध्ये हनुमान मंदिर असतानाही प्रशासनाने दारूच्या दुकानाला परवानगी दिल्यामुळे स्थानिक नागरिक तसेच साधू महंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या ठिकाणी पुरातन हनुमान मंदिर असून या ठिकाणीच फिनिक्स बार व रेस्टॉरंट सुरू करण्यात आले। या बार रेस्टॉरंटमध्ये बाहेरील नागरिक व तरुण मद्यधुंद अवस्थेत नशा करून मंदिराचे पावित्र्य धोक्यात आणले। नशा करून मंदिराच्या समोर लोळणाऱ्या तरुणांचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेत। स्थानिक संस्थेच्या तसेच सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांना पत्र लिहून वेळोवेळी पुरावे सुद्धा दिले। या सर्व समस्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयात 17 मार्च रोजी सुनावणी होणार होती, परंतु ती पुढे ढकलून 25 तारखेला होणार आहे। आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे व स्थानिक लोकप्रतिनिधींनी हे दारूचे दुकानं स्थलांतरित किंवा लायसन्स रद्द करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावे केले। अनेक पुरावे सादर करूनही सुनावणीला तारीख पे तारीख मिळत असून फिनिक्स बार रेस्टॉरंटवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाहीये। येत्या 10 दिवसात निर्णय घेण्यात यावा, नाहीतर मोठे जन आंदोलन उभे करणार असल्याची माहिती सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी प्रसारमाध्यमांना आज दिनांक 21 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता दिली। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। आम्ही जे फिनिक्स बार आहे त्या संदर्भामध्ये वारंवार आपले एक्साईज असेल किंवा राज्य उत्पादन शुल्क असेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही वारंवार पत्रक दिलेले आहे की जे काही आपल्याला कायद्याने जो काही 75 मीटरचा क्रायटेरिया आपल्याला ठरवून दिलेला आहे की त्या परिसरामध्ये कुठल्याही पद्धतीचं धार्मिक स्थान नको, मग ते कुठलाही असो, तर तो क्रायटेरिया मोडीत काढून त्या बारला परवानगी देण्यात आली। त्याच्यानंतर आम्ही निवेदनं दिले, एक्साईज असेल किंवा कलेक्टरांना असेल, वारंवार निवेदन त्यांना सांगितलं की हा कायद्याच्या दृष्टिकोनातून हे आपल्याला 75 मीटरमध्ये बसत नाही, तर त्याच्यावर कारवाई करून तो त्वरित बार बंद करण्यात यावा। परंतु कलेक्टर साहेबांकडे एक आमची सुनावणी पण झाली। त्या सुनावणीमध्ये जे आमच्याकडे जे काही संस्थांच्या माध्यमातून जे काही पुरावे असतील ते पुरावे आम्ही सादर केले। समोरच्या पार्टीने सुद्धा त्यांचं म्हणणं मानलेलं आहे। परंतु ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं, जर आम्ही आमचं रजिस्ट्रेशन जर सेक्शन एला असेल आणि श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून त्याचं व्यवस्थापन असेल, नित्यपूजा असेल, पाठ असेल, हीची जबाबदारी सर्वस्व आम्हाला नाईस संकुलनी श्रीराम शक्तीपीठवर दिलेली आहे। तर तसं त्याची नोंद पण म्हणजे जे धर्मदाय आयुक्त आहे त्या उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये त्याची नोंद पण आपण केलेली आहे आणि तो पुरावा सुद्धा त्यांना राज्य उत्पादन शुल्काला त्यांनी दिलेला आहे की श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून व्यवस्थापन होणारं जे काही मंदिर आहे त्याचं पत्रक अधीक्षक म्हणून राज्य उत्पादन शुल्काला त्यांनी दिलेलं आहे। आणि त्यांचं एवढंच म्हणणं होतं की जर आम्हाला चॅरिटीकडनं जर आम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर नक्कीच आम्ही त्या बारवर कारवाई करू। परंतु मला असं म्हणायचं आहे की पॉझिटिव्ह रिपोर्ट येऊन सुद्धा त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही। त्यानंतर सुद्धा आम्हाला कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आम्ही स्थानिक लेवलला चौकशी करू आणि स्थानिक लेवलला चौकशी करत असताना जे काही आमच्याकडे एव्हिडन्स असतील त्या एव्हिडन्सनुसार आम्ही सेकंड सुनावणी घेऊ आणि सेकंड सुनावणी घेऊन आम्ही त्याच्यावर निर्णय देऊ। परंतु ज्यावेळेस स्थानिक लेवलला चौकशी झाली की नाही हे आम्हाला काही सांगता येणार नाही, कारण त्यांनी सांगितलं होतं की हे कॉन्फिडेन्शियल राहील, हे गुप्त स्वरूपाची चौकशी राहील। परंतु ज्यावेळेस आम्हाला दुसरी सुनावणीसाठी आम्हाला नोटीस आली आणि नोटिसीमध्ये आम्हाला तारीख दिलेली होती, त्या तारखेनुसार ती हिअरिंग व्हायला पाहिजे होती, सुनावणी व्हायला पाहिजे होती, परंतु सुनावणी न होता डायरेक्ट अचानक आम्हाला फोन येतोय आणि सांगितलं जातंय की सुनावणी ही पुढे ढकलण्यात येत आहे आणि त्याची तारीख अजून निश्चित नाही। मग मला असं वाटतं जर शासन लेवलला स्थानिक आमदार असतील, माननीय सीमाताई हिरा असतील किंवा देवयानी फरांदेताई असतील, त्यांनी स्वतः त्यांच्या लेटर एवढं सांगितलंय की धार्मिक स्थळ आहे, धार्मिक स्थळाच्या शेजारी बार कुठल्याही पद्धतीचा बार नको आणि तो त्वरित या बारला बंदी करण्यात यावी असं त्यांचे सुद्धा लेखी पत्र आहे। परंतु त्यांचाही विचार कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून, जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून होत नाहीये, तर नक्की आम्ही काय समजावं हेच आम्हाला कळत नाहीये। परंतु आमचा पवित्र असा आहे की जर याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही सर्व साधू संत समाजाला एकत्र करून त्या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू। स्थानिक लोक त्याच्यामध्ये सहभाग राहतील, कारण स्थानिकांनाही त्याचा त्रास आहे। फक्त एवढं कोणी बोलून दाखवत नाही, परंतु स्थानिकांनी त्याची तीव्र नाराजी व्यक्त केली त्या बारच्या संदर्भामध्ये मंदिराच्या जवळ असलेल्या। तर त्या स्वरूपाने आम्ही आता पुढचं जे काय वाटचाल आहे ही तीव्र स्वरूपाची राहून त्याला एक उग्र आंदोलन देण्याचा आमचा प्रयत्न राहील।